बाजार समिती रमेशजी पाटील साहेब आपणास विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. युग पुरुषांची चला मॅच त्वरित स्टार्ट करायची. रायगड विरोधात ठाणेचा प्रोमो व्हिडिओ आणि पहा 2020 ला जो सामना झाला होता रायगड विरोधात ठाणे त्याची झलक तुम्ही स्क्रीनवरती पाहत होता. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि त्याच स्वरूपात आताही या मैदानावरती केव्ही काकाक मैदानावरती प्रेक्षक आमच्या समवेत जोडले गेलेत आणि ऑनलाईन प्रेक्षकांची देखील आता गर्दी वाढायला सुरुवात होईल. ठाणे विरुद्ध रायगड ही मॅच. पहिला बॉल तर सुरुवात करू आपण स्पर्धेला. विनंती करें दोनों टीम से कप्तान से गुजारिश से मेरे कि दोस्तों बिना देरी के हुए चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर. एक बार जोरदार तालियों का स्वागत करेंगे रायगढ़ वर्सेस ठाणा. बहुत ही शानदार मुकाबला और इस लम्हों में हम आपके साथ रहेंगे. बहुत ही शानदार दर्शक ग्राउंड लुक्स रियली गुड पिक्चर. जहां पर निगाह जाए वहां पर दर्शक और दर्शक. रायगढ़ वर्सेस ठाणा एक बहुत ही शानदार मुकाबला दोस्तों. कहीं भी मत जाना, देखते रहना यह शानदार मुकाबला. रात के बज चुके थे 11:45 और इस रंगारंग माहौल में ठंड माहौल में होगा ये मुकाबला. रायगढ़ वर्सेस बिग मैच रायगढ़ वर्सेस ठाणा. नक्कीच मच्छिंद्र पाटील सर कडाक्याची थंडी आहे. कडाक्याची थंडी आणि या कडाक्याच्या थंडीमध्ये तुम्हाला गरमागरम सामना पाहायला मिळेल. जे कॅप्टनने सांगितलं की आमच्यामध्ये फ्रेंडशिप मॅचेस होतात, दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात लढत देतात, चांगली मैत्री आणि मैत्रीपूर्ण संबंध जपण्याचं काम या लढतीने नेहमीच केलेलं आहे. असं म्हणतात कट्टर मित्र जेवढे भांडतात ना तेवढी त्यांची मैत्री मात्र वाढत जाते. तसंच या मैदानावरती आहेत रायगड आणि ठाणे यांच्यामध्ये जेवढा संघर्ष होतो ना क्रिकेटचा तेवढी त्यांची मैत्री मात्र घट्ट केली जाते क्रिकेटच्या माध्यमातून. जी हाँ बिल्कुल. गुजारिश करेंगे रायगढ़ के कप्तान से फील्ड की रचना जल्द करें क्योंकि हम काफी बेताब है. पिछले कई दिनों से इस मुकाबले की चर्चा हो रही है व्हाट्सएप के जरिए, फेसबुक के जरिए, इंस्टा के जरिए और वो लम्हा आ चुका है दोस्तों मैदान के ऊपर. गेट रेडी फॉर रायगढ़ वर्सेस ठाणा. बिग मैच एंड बिग ब्लो मैदान के ऊपर होगा बीच मैदान पर. यस समीर जी. सर्वात महत्वाचं म्हणजे या दोन्ही टीमची टाळ्या का वाजवा, कारण रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये रेस्ट ऑफ इंडिया या दोन जिल्ह्यांना पराभूत करण्यासाठी आली होती. म्हणून या दोन जिल्ह्यांच्या ग्रामीण क्रिकेट वीरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. रायगड ग्रामीण क्रिकेट आणि ठाणे ग्रामीण क्रिकेट म्हणून हे दोन्ही संघ आज मात्र झुंज देतील केवी काका क्रिकेट मैदानावरती. जी हाँ समीर जी. रत्नागिरी चैंपियन में हर साल वही होता है कि रायगढ़ को यानी कि ग्रामीण को हराने के लिए पूरे भारत को इकट्ठा होना पड़ता है, लेकिन ग्रामीण की टीम फिर भी उनके ऊपर हैप्पी होती है. ये बिल्कुल फख्र की बात है दोस्तों.
चलेंगे दोस्तों, बिना देरी के अंपायर मैदान पर पहुंच चुके हैं। दर्शकों से खचाखच बराबर स्टेडियम, हमारे सबके लाडले चेहरे समीर जी पाटिल, इनके नेतृत्व में छठी में शानदार प्रतियोगिता और वो घड़ी आ चुके हैं। रायगढ़ से ठाणे के मुकाबले का हम बेसब्री इंतजार कर रहे हैं। सलामीची जोडी मैदानावरती जात असताना टीमचा कॅप्टन भूषण पाटील मॅन फ्रॉम तुर्बे आणि त्याच्या साथीला आहे. अर्थातच भूषण पाटीलने सांगितलं की इन्फॉर्म खेळाडूंना आम्ही संधी देणार आहोत आणि चेंज द गेम ओडब्ल्यू बी टीमचा एक धडाकेबाज फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. त्याच्या साथीला अर्थातच ऋतिक पाटील. पाक कॅमेरामनचं वर्क पीटीसी लाईव्ह टीम कडून इंटरनॅशनल लुक देत असताना या स्पर्धेसाठी, कारण या स्पर्धेसाठी 4 चांद देखील लावलेत पीटीसी टीमने आणि नीरज कैमरामैन भूमिकेत. रायगढ़ टीम से गुजारिश है, चलो ओलंपिक जोड़ी मैदान पर पहुंच चुके हैं। बिल्कुल इंटरनेशनल लुक मैदान के ऊपर, बहुत ही शानदार नजारा। ग्राउंड लुक्स रियली गुड पिक्चर एंड देयर इज अ इलेक्ट्रिफाइड एटमॉस्फेयर, सच अ ब्यूटीफुल एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट। ऐसा लग रहा है समीर जी मैदान के ऊपर ये मुकाबला इस मैदान पर नहीं बल्कि डीवाई पाटिल स्टेडियम में खेला जा रहा है। क्या दर्शक 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 और महज दर्शक मैदान के ऊपर, बीच मैदान पर प्रेक्षकांची गर्दी. असं अपेक्षित होतं की आज मागी गणेश उत्सव आहे, प्रेक्षकांची गर्दी कमी होईल, परंतु पहा क्रीडांगणावरती जिथे नजर टाकाल तिथेच प्रेक्षक आहे. कारण या ग्रामीण क्रिकेट या क्रिकेट वीरांवरती प्रेक्षकांनीच प्रेम दिले आणि त्याच प्रेमाखातर आज रायगड ग्रामीण आणि ठाणे ग्रामीणचा खेळ पाहण्यासाठी, या क्रिकेट वीरांचा खेळ पाहण्यासाठी तमाम क्रिकेट रसिकांनी गर्दी केले. आदरणीय समीर शेठ पाटील साहेबांच्या RR ट्रॉफी 2023 मध्ये या क्रिकेट रसिकांचं पहिल्यांदा आपण स्वागत करूया RR ट्रॉफी 2023 मध्ये. जी हाँ, बिल्कुल सही। चलेंगे दोस्तों, मैदान के ऊपर 5 ओवर का मुकाबला होगा। घमासान युद्ध के लिए हम तैयार है। क्या होगा, क्या रायगढ़ जीत पाएंगे या फिर टाना जीत पाएंगे? ये फ्रेंडशिप मुकाबला इस मैदान पर खेला जा रहा है। दोस्तों कहां जाएंगे, तो पहला मुकाबला रायगढ़ वर्सेस टाना डोंबिवली के मैदान पर हुआ था, लेकिन उसके बाद रायगढ़ टाना का सिलसिला थमने का नाम ले पा रहा है। एक मनोरंजन मुकाबला और बहुत ही शानदार मुकाबला। गेंदबाज के लिए बिल्कुल तैयार, समीर जी हमारे साथ जुड़े रहेंगे पहले सत्र के लिए। बहुत ही शानदार एटमॉस्फेयर बीच मैदान पर। सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली. ऋतिक पाटील आणि त्याच्या साथीला भूषण पाटील. कॅप्टन बाईट्स घेत असताना रेशमाजी मयेकर आणि त्याचबरोबर दीपक पाटील सरांनी जे कॅप्टनचे बाईट घेतले त्यामध्ये चांगला उल्लेख केला. विश्वजित ठाकूरने सांगितलं की आम्ही पूर्णपणे ताकदीने या मैदानावरती उतरलोत. या मैदानावरचा इतिहास सांगतोय 2020 चा की आम्ही पराभूत केलंय ठाणे टीमला, परंतु भूषण पाटीलने देखील पलटवार केला. कॅप्टन बाईट मध्ये त्यांनी सांगितलं मयूर चषकामध्ये जी मॅच झाली होती तिथे आम्ही दारुण पराभव केला होता रायगड टीमचा, तर या मॅच मध्ये कडाक्याचं निश्चितच युद्ध होणार आहे. या बिल्कुल रायगढ़ टीम से गुजारिश है फील्ड की रचना करें, क्योंकि ओलंपिक जोड़ी मैदान पर आ चुके हैं बिना देरी के दोस्तों, क्योंकि हम बेताब है ये मुकाबला देखने के लिए। इस मुकाबले में कोई भी हारे कोई भी जीते, लेकिन ये मुकाबला फ्रेंडशिप और मनोरंजन मुकाबला. म्हणूनच मी मगाशीच म्हटलं की जेवढी भांडणं होणार रायगड वर्सेस ठाणे ग्रामीण क्रिकेटमध्ये तेवढी त्यांची मैत्री कट्टर होत जाणार. कारण कट्टर मित्र भांडतात आणि त्यांची मैत्री तितकीच कट्टर होत जाते. परंतु या मॅच साठी आयोजकांनी सांगितलंय सीमारेषेच्या बाहेर जे टिपला जाईल तर आयोजकांकडून त्या प्रेक्षकाला 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. पारितोषिकांसाठी खचाखच भरलेली ही स्पर्धा, अर्थातच RR ट्रॉफी 2023. म्हणूनच या स्पर्धेचा गवगवा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये होतोय. आणि ऋषी नाईक, वहाळचा ऋषी नाईक मैदानावरती गेला आता पहा या रायगड टीमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी. यस समीर जी, मुकाबले को देरी क्यों जाहिर, तो यहाँ पर ये सिलसिला जारी रहेगा। तो चलेंगे दोस्तों, रुक करेंगे जिस मुकाबले का इंतजार हम बेसब्री से इंतजार कर रहे थे, उस समय की घड़ी आ चुकी है यहाँ पर और अब रुके करेंगे मैदान के ऊपर। रायगढ़ टीम ऑन द टॉस सिलेक्टेड फील्ड फर्स्ट, पहले बल्लेबाजी करने के लिए यहाँ पर गुजारिश की ठाना टीम से कप्तान मैदान के ऊपर भूषण पाटिल और साथ साथ यहाँ पर ऋतिक पाटिल मैन फ्रॉम बोडवली, ऐसे 2 खिलाड़ी मैदान के ऊपर बीच मैदान के ऊपर। 5 ओवर का मुकाबला दोस्तों, प्लीज पुट योर बेल्ट एंड गेट रेडी फॉर द फ्लाई, क्योंकि अगले एक सफर ही आपका हवा में होगा और आपको उतरने की बिल्कुल अनुमति नहीं है। शुरुआत करेंगे रायगढ़ वर्सेस ठाणे के शानदार मुकाबले की तरफ। रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय प्रशांतजी खानावकर साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. हा संघ बांधण्यासाठी, रायगडचा संघ बांधण्यासाठी आदरणीय राकेशभाई गायकवाड जे अध्यक्ष आहेत त्यांची मेहनत लाभली आणि अगदी ठाणे टीमला बांधण्यासाठी कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेटचे अध्यक्ष विनोदजी पाटील, अनंतजी पाटील यांना देखील तितकंच सहकार्य मात्र निश्चित लाभलं आणि प्रमोदजी मात्रे. परंतु सामन्याला होते सुरुवात मित्रांनो, पहिला चेंडू फेकला जाईल त्या अगोदर टाळ्यांचा गजरच व्हायला हवा ठाणे वर्सेस रायगड टीम साठी RR ट्रॉफी 2023.
राघव असिस्टाना 30,000 दर्शक दोस्तों पहली गेंद पड़ने से पहले इस YouTube के जरिए जुड़ चुके हैं सभी का हम स्वागत करेंगे। ये रात की फिजाओं में चला गया गर्मा गर्म मुकाबला। अगला 5 ओवर का मुकाबला। टॉस जीतकर रायगढ़ टीम ने पहले फील्ड करने का फैसला किया, बल्लेबाज के लिए मौका दिया। आइए ठाणा टीम पहले बल्लेबाज की है। मेहमान वर्सेस मिजबान के बीच में चलेगा मुकाबला। विश्वजीत ठाकुर पहली गेंद, एक बार जोरदार ताली के साथ स्वागत करके राघव वर्सेस ठाणा बिग मैच। पहली गेंद ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये प्रसन्न फील्ड करतोय बॉलला। पहिली धाव फलकावरती ठाणे टीमची। ऋतिकनं खातं उघडलं आपल्या टीमचं, अर्थातच ठाणे ग्रामीण क्रिकेटचं। भूषण पाटिल यहाँ पर मिट्टी को मसलते हुए ग्रिप को और मजबूत करते हुए, जिन्होंने कई मर्तबा कतार हो, दुबई हो, पूरा देश हो और देश में कोने कोने में उन्होंने अपनी टीम के लिए कप्तान की, वही कप्तान स्टॅगन पर बीच मैदान पर। विश्वजीत ठाकूर जेव्हा जेव्हा मैदानावरती येतो ना तेव्हा तेव्हा भारत विरोधात पाकिस्तान या सामन्याची आठवण होते। काय खेळ केला होता विश्वजीत ठाकूरने। हा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू आहे आणि त्याने त्या सामन्यात केलेली कामगिरी ही प्रत्येकाला ठाऊक आहे। तोच विश्वजीत ठाकूर। बिल्कुल समीर जी, इस बीच पहले गेंद विश्व पर बल्लेबाज भूषण के लिए, भूषण ने बिल्कुल सॉफ्ट एंड सेकंड को दिशा दी। उन्होंने कहा कि ये मुकाबला बिल्कुल अंडर प्रेशर नहीं खेलेंगे, बिल्कुल आराम से खेलेंगे और वही मैदान के ऊपर खेलते हुए दोनों बल्लेबाज आपस में छोर बदलते हुए 2 गेंदों का खेल समाप्त हुआ और टीम का स्कोर है 2 रन बिना किसी विकेट के नुकसान पर। या गरमागरम सामन्यामध्ये दोन्ही फलंदाज संयम दाखवताना दिसतात। त्यांना ठाऊक आहे अगोदर संयम दाखवू त्यानंतर मात्र आक्रमण करू। जी हाँ बिल्कुल समीर जी, ऐसा कहा जाता है कि जिस तरह से नई नबील दुल्हन शुरू में सबसे जी हाँ प्यार से पेश आती है, उसके बाद तेवर दिखाती है, उसी अंदाज में मुकाबला हो सकता है मैदान के ऊपर, क्योंकि माहौल ठंडा है लेकिन दर्शकों से खचाखच भरा मुकाबला देखने के लिए दर्शक बहुत ही बेताब इस मुकाबले में। आपकी बार बढ़िया शॉट, खिलाड़ी मौजूद लेकिन वहां से मिलेगा सीमा पर यह पहला दंदनाता चौका। काय गर्दी आणि त्या गर्दीला सलाम देणारा डीजे सँडीचं हे गाणं होतं। या गर्दीसाठी ऋतिक पाटीलनं हा मात्र खेचलाय ते चौकार। भूषणनं तेच वक्तव्य केलं कॅप्टन बाईट मध्ये इन्फॉर्म फलंदाजांना मी ते संधी दिला आणि तोच ऋतिक पाटील विश्वजीतच्या विरोधात खेचतोय चौकार। इस बीच अगली गेंद, बहुत ही बढ़िया शॉट, खिलाड़ी वहां पर मौजूद मिड ऑफ पर गेंद को फील्ड किया। मयूर वहां पर थे, डॉट गेंद की समाप्ति। पहले गेंद पर चौका लगाने के बाद ऋतिक को फिर एक बार रुकाने की कोशिश की मैदान के ऊपर। ऋतिक चेंज के मडुली के नामी खिलाड़ी है, हालांकि नौजवान खिलाड़ी है, जोशीले खिलाड़ी है, उनके अंदर जो जज्बा जुनून सब कुछ है और इस मैदान के ऊपर पहला चौका लगाकर बल्लेबाज की शुरुआत करते हुए टीम का रुका हुआ स्कोर है 6, धावसंख्या 6। विश्वजीतचा चेंडू पहा, वेग किती भन्नाट आहे। गोफणीतून जसा दगड सुटावा ना तसा वेगाने टाकलेला हा चेंडू होता विश्वजीत ठाकूरचा। रफ्तार का सौदागर विश्वजीत ठाकूर मोठ्या या नावाने हा जगप्रसिद्ध खेळाडू आहे आणि त्याचा प्रचंड वेग अगदी आपण पाहिला या सामन्यामध्ये। जी समीर जी, पहले गेंद पर सिंगल, दूसरे गेंद पर सिंगल, उसके बाद चौका, उसकी पिछली 2 गेंद की यहां पर बात करेंगे तो एक भी रन मैदान के ऊपर, यानी पहले 3 गेंद में 6 रन। भूषण 9 सेकंड पर 5 गेंदों से इंतजार कर रहे हैं और अंतिम गेंद फाइनल डुले ऑफ द फर्स्ट पावर प्ले ओवर। बढ़िया शॉट, लेकिन गेंद जा रहे लोकार के ऊपर, खिलाड़ी मौजूद, यहां से मिलेगा एक ही रन। स्ट्राइक को अपने खेमे रखा, शानदार थ्रो, बहुत ही शानदार थ्रो, वहां पर आता हुआ थ्रो गोज ऑन विकेट कीपर। एंड ऑफ द फर्स्ट ओवर, पहले ओवर का खेल समाप्त हुआ। टीम का स्कोर है 7 रन बिना किसी विकेट के नुकसान के बाद। टॉस आने के बाद पहले बल्लेबाज करती हुई ठाणा डिस्ट्रिक्ट टीम। रायगड वर्सेस ठाणे सामना चालू आणि पारितोषिक नसणार असं कधीच होणार नाही। प्रेक्षकांसाठी सीमारेषेच्या बाहेर जर का झेल टिपला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे स्वप्नीलजी पाटील यांच्याकडून। आणि त्याचबरोबर मी विनंती करतोय प्रशांतजी खानावकर साहेबांना की आपण व्यासपीठावरती यावं आणि कट्टर शेतकरी कामगार पक्षाचे समर्थक बामजी पारिंगे यांच्याकडून जिंकणाऱ्या संघाला 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल। आता 1000 आहेत, कधी 50,000 होतील याचा नेम लावता येणार नाही, कारण आपण आहोत उलवे नोड मध्ये, आपण आहोत वहाल नगरी मध्ये। स्वप्निल जी, इनके ओर से अरबा कैच के लिए आपको 1000 के इनाम दिया जाएगा। कई दर्शक इस मैदान के ऊपर इस मैच के अंदर स्वागत करेंगे हम सभी का। कहीं भी मत जाना दोस्तों, अगला 1 घंटा आपके लिए काफी बढ़िया मुकाबले में तब्दील कर सकता है मुकाबला। एक और का समाप्त, टॉस जीतकर पहले फील्ड करने का फैसला किया रायगढ़ टीम ने, बल्लेबाज के लिए मौका दिया ठाणा टीम को और एक ओवर के समाप्त का एक चौके की मदद से टीम का स्कोर है मैच 7 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। आणि आता गोलंदाजीसाठी येतोय अर्थातच देवतगावचा स्पीड स्टार गोलंदाज मयूर वाघमारे। काय कामगिरी राहिले प्रेक्षणीय लढतीमध्ये मयूर वाघमारेची आणि तोच आता गोलंदाजीसाठी आला ऋतिक पाटीलच्या विरोधात। इस बीच अगेन बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, जस्ट स्टैंड एंड डिलीवर, व्हाट अ ब्यूटीफुल शॉट दैट वाज एंड बिग शॉट, दैट्स अ 6।
थँक्यू डीजे मास्टर. इलाका तेरा धमाका मेरा असं सांगत असताना ऋतिक पाटील मयूर वाघमारेचं स्वागत केलं. भव्य स्वागत. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय ते षटकार. आता कसा पलटवार करणार मयूर वाघमारे, तो अर्थातच ऋतिक पाटीलच्या विरोधात. 6 धावा जोडल्या जातील. टीमची धाव संख्या ठाणे टीमची बिनबाद 13. शानदार शुरुआत बल्लेबाज कर से मयूर का स्वागत किया. वेलकम टू ग्राउंड, वेलकम टू रायगढ़ टीम मुकाबला. और इसमें स्वागत किया इस बीच मयूर के अगले गेंद. बहुत ही शानदार गेंदबाजी, लवली डिलीवरी. इस समय गेंद को चॉप किया. पॉइंट कीपर खिलाड़ी काफी सतर्क थे, लेकिन यहां से गेंद वहां से वापस की जा रही है. तब तक समय था बल्लेबाज के पास 2 रन का इजाफा. थोड़ा सा दबाव मैदान के ऊपर, बिल्कुल दर्शकों की ओर से मैदान के खिलाड़ी के ऊपर आता हुआ. 2 धाब्याने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. आणि प्रेक्षकांची गर्दी पाहत समीरजी पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगतंय जे करायचं होतं त्यांनी मात्र इथे करून दाखवलंय. रायगड विरोधात ठाणे हा सामना मात्र घेऊन. बहुत ही शानदार. समीर जी, मैं कहूंगा काफी कम उम्र में उनकी जो उड़ान है, मैं कहूंगा उन्होंने चांद पर कदम रखा है. ये समीर जी, इनका शानदार आयोजन, बहुत ही शानदार और लुप्त आयोजन मैदान के ऊपर. ओ ग्रेट डिलीवरी, क्विक डिलीवरी. सेकंड, पहला विकेट मैदान से बाहर लौट लगा बल्लेबाज ऋतिक पाटील. बैक टू द पवेलियन, बिग विकेट. हा होता पलटवार मयूर वाघमारेचा. याच मयूर वाघमारेच्या विरोधात ऋतिक पाटील खेचला षटकार, धमाका दाखवला. परंतु त्याच मयूर वाघमारेनं आता मात्र बाद केलं ऋतिक पाटीलला. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतोय तो अर्थात नमित पाटील. परंतु मी विनंती करतोय प्रेक्षकांना, मेन एंट्री गेट जो आहे त्या ठिकाणी सीमारेषेच्या आतमध्ये तुम्ही उभे आहात, कृपया करून आपण बाजूला थोडे मागे व्हा ही विनंती आहे. परंतु आयोजकांना सांगतोय, प्रेक्षकांची एवढी गर्दी आहे की जिथे आता उभे राहतील तीच मला असं वाटते बाउंड्री लाईन आहे. न्यू बैट्समैन इन नंबर 3 अमित पाडी टूरबे. बहुत ही शानदार बल्लेबाजी ऋतिक की. 8 गेंदों में 14 रन बने. उन्हें ताबड़तोड़ बल्लेबाज के अब मौका मिलेगा भूषण को बल्लेबाज करने का. काफी समय बाद भूषण नॉन स्ट्राइक पर तड़पते मछली के लिए तड़प रहे थे बल्लेबाज के लिए. अब उनको मौका दिया जाएगा. शानदार वापसी गेंदबाज मयूर वाघमारे के छक्का लगाने के बाद यहाँ पर उन्होंने विकेट प्राप्त की मैदान पर. प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया करून आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येऊ नका. येलो शर्ट कृपया करून आपण थोडे मागे जा, कारण हा सामना तितकाच गरमागरमीचा आहे. धाव संख्या 15, 1 विकेट गेले. नवीन बॅटर अर्थातच नमित पाटील मैदानावरती दाखल झालाय. इस बीच ये गेंद दूसरा और प्रगति पर. ओ ग्रेट डिलीवरी, लवली डिलीवरी. गति को प्रदान करिए, डायरेक्शन अच्छा था और यहाँ पर एक्यूरेसी परफेक्ट है, सब कुछ अच्छा था. यहाँ पर एवरीथिंग इज ब्यूटीफुल हियर. और डॉट गेंद की समाप्ति. पहले गेंद पर छक्का लगाने के बाद मयूर ने शानदार वापसी की. और गेंदबाज वही अच्छा होता है जो वापसी की क्षमता रखता है. स्पीड स्टार म्हणून या गोलंदाजाला ओळखलं जातं आणि त्याचा भन्नाट स्पीड, त्याचा वेग प्रचंड आहे आणि तो दाखवत असताना या मॅच मध्ये मयूर वाघमारे देवद एक्सप्रेस. धाव संख्या आतापर्यंत 15. इस बीच अगली गेंद फुल टॉस गेंद थी. यहाँ पर कुछ समझ में पाया, खिलाड़ी मौजूद लेकिन उनके पॉइंट से बाहर गेंद यहाँ पर टकरा चुकी विकेट से. विकेट नंबर 2 मैदान से बाहर. बिग ब्लो वंस अगेन. दूसरा विकेट मैदान से बाहर. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल आपल्या स्क्रीनवरती. ज्या पद्धतीनं फलंदाज बाद झाला नमित पाटील. स्पीड स्टार मी का म्हटलं मयूर वाघमारेला, जसा त्याच्याकडे प्रचंड वेग आहे त्याच पद्धतीने इथे स्लोवर वनचा त्यानं वापर केला आणि निश्चितच नमित पाटीलला त्याने मात्र बाद केला. हा पहा चेंडू ऍक्शन रिप्ले मध्ये मयूर वाघमारेचा. समीर जी, न्यू बैट्समैन इन एट नंबर 4 पर केतन मात्रे. एक बार जोरदार तालियां दोस्तों केतन मात्रे के लिए. इस साल टीबीएस बाइक जीती उन्होंने और 4 4 व्हीलर. सबसे अमीर खिलाड़ी ग्रामीण का केतन मात्रे इन एट नंबर 4 इन एक्शन में मैदान पर. केतन मात्रे जेव्हा जेव्हा मैदानावरती जातो ना तेव्हा तेव्हा बॅट कव्हर आणि एखादा गॅरेजचा फिटरच घेऊन जातो, कारण आतापर्यंत 23 बाईक आणि त्याचबरोबर 4 4 व्हीलर क्रिकेटच्या जोरावरती या खेळाडूने पटकवलेला तोच आता मैदानावरती गेलाय. जी हाँ समीर जी, ऐसा बल्लेबाज है जब मैदान पर जाता है आंधी तूफान के साथ मैदान पर जाता है और मैदान पर वो तबाही तूफान मचा देता है. जिस तूफान को थमाना किसी भी गेंदबाज के लिए मुश्किल नहीं बल्कि नामुमकिन है. लेकिन क्या यह गेंदबाज इस बल्लेबाज को रुका पाएंगे? क्या केतन को रुकाने की क्षमता है मैदान के ऊपर? बड़ा मुकाबला, बड़े दर्शक, बड़ा आयोजन. केतन मात्रेला थांबवण्यासाठी शॉर्ट मीटिंग झाली. पहा तिथे आकाश तारेकर आला मयूरच्या बाजूला, त्याचबरोबर टीमचा कॅप्टन विश्वजित ठाकूर आला. काहीतरी रचला इथे सापळा. पाहूया त्या सापळ्याचा बिमोड करून आक्रमण करेल की मात्र मयूर वाघमारे केतन मात्रेला थांबवेल. फाइनल डिलीवरी ऑफ द पावर प्ले ओवर्स. दूसरे पावर प्ले की अंतिम गेंद मैदान के बस सेकंड पर केतन
बिग हिट बीट मुकाबला और दोनों महान खिलाड़ी एक दूसरे के सामने बिग कॉन्टैक्ट्स। आपकी बार सम्मान दिया, जानते हैं केतन विकेट गिरी, 2 विकेट गिरी मैदान के ऊपर इस ओवर में, तो दबाव हमारे ऊपर बन सकता है। ये समझदारी क्रिकेट मैदान के ऊपर दिखाते हुए केतन ने यहां पर 1 रन के साथ अपनी पारी की शानदार शुरुआत की। ओवर का हुआ समापन, पहले ओवर में मिले 7 रन और इस ओवर में मिले कुल मिलाकर 9 रन। टीम का स्कोर है 16 रन 2 विकेटों के नुकसान के बाद। टॉस के बाद ठाणा टीम पहले बल्लेबाज करते हुए 2 षटक धावसंख्या आतापर्यंत 16 झाले, 2 विकेट गेल्या, त्या अर्थातच ठाणे टीमच्या प्रेक्षकांची गर्दी पहा, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी इतक्या मोठ्या स्वरूपात प्रतिसाद मिळालाय तो मात्र आर ट्रॉफी 2023 ला वाटच पाहत होते सर्व प्रेक्षक वर्ग या ट्रॉफीची। त्यांना ठाऊक आहे 2020 मध्ये रायगड वर्सेस ठाणा सामना आम्ही पाहिला होता। जेव्हा अनाउन्समेंट करण्यात आली समीरजी पाटील साहेबांच्या वतीनं की आर ट्रॉफी येणार, तेव्हाच प्रेक्षकांना कळून चुकलं होतं की ठाणे विरोधात रायगड होणार आणि तोच सामना पाहण्यासाठी इथे मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या प्रेक्षणीय लढतीचा। विश्वजीत ठाकुर फिर एक बार गेंदबाज में विश्व को जीतने की क्षमता रखने वाले ये विश्वजीत ठाकुर मैदान के ऊपर 2 ओवर का समाप्त। टीम का स्कोर 16 रन 8 के अवसर से बनता हुआ। आपकी बार प्लेसमेंट, अब समझदारी दिखाए बल्लेबाजों ने, यहाँ पर दोनों बल्लेबाज आपस में तालमेल जुटाकर टीम का स्कोर को आगे बढ़ाने की कोशिश करते हुए टीम का स्कोर 30 रन प्रगति पर 17 पर 2 विकेट गिरने के बाद टीम का स्कोर यहाँ पर 17 पर। आणखी एक महत्त्वाची सूचना मच्छिंद्र सर तुम्हाला थांबवतोय, याच मैदानावरती जेव्हा 2020 ला ठाणे विरोधात रायगड झाली होती तेव्हा 33,000 प्रेक्षक वर्ग ऑनलाईन होते आणि तो रेकॉर्ड इथे मात्र आता ब्रेक केला आपण पहिल्याच डावामध्ये। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या ट्रॉफीसाठी। आर ट्रॉफीने मोडलाय तो त्यांचाच रेकॉर्ड आणि रेकॉर्ड्स मोडण्यासाठीच बनले जातात। भूषण पाड़ी सेकंड पर आते हुए जिन्हें पहले गेंद पर सिंगल निकालकर अपने बल्लेबाजी में यहाँ पर अब तक तो स्वयं का, लेकिन कब भूषण का बल्ला आग उगले का सिक्योरिटी ठंडी में टीम का स्कोर यहाँ पर धीरे धीरे बढ़ता हुआ। एक छक्का जरूर लगा था, उसके बाद चौका भी देखा हमने, उसके बाद होने के लिए तरस रही इस समय ठाणा डिस्ट्रिक्ट टीम मैदान के ऊपर। बढ़िया मुकाबला, बड़े दर्शक बीच मैदान के ऊपर। आपकी बार यहां पर गेंद को ठीक से कनेक्ट नहीं पा रहे, गेंद जारी बाकस कर रीजन में एक रन पूरे दूसरे की चेष्टा करते हुए, लेकिन हिम्मत जुटा हुए खिलाड़ी मौजूद। यहां से मिलेगा मैच 1 ही रन। ऋषि नायक गेंद को बैकअप करते हुए एक रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। दर्शक चीटी को भी घुसने के लिए जगह नहीं है, उससे भी गेट पास पूछा जा रहा है। यह है समीर पाड़ी का शानदार आयोजन, दर्जेदार असं आयोजन, दिमागदार क्रिकेटचा सोहळा, रंगारंगी कार्यक्रम आणि त्यामध्ये चालू असलेला हा सामना ठाणे विरोधात रायगड। टीमची धावसंख्या ठाणेची आतापर्यंत 18 रन नहीं बन पा रहे मैदान के ऊपर, लेकिन इस बार एक अपने शॉट का चयन कर खिलाड़ी मौजूद। आसान सा कैच, विकेट नंबर 30 मैदान के बाद लौट होगा ऋषि गेंद के नीचे, एक और विकेट का पतन। केतन मात्रेला बाद करण्यामध्ये यश मिळालंय ते अर्थात ऐसा लग रहा है, पहले ऐसा लगा कि दिवाली चल रही है मैदान के ऊपर, अब ऐसा लग रहा है कि हम किसी थिएटर में, और पहले हमें लगा कि हम डीवाई पार्टी स्टेडियम में। माहौल बदल रहा है और इस सुहानी रात में हम आपके साथ हैं। रंगीन माहौल है और ठंड का माहौल है और ठंड के माहौल में चलता हुआ यह रंगारंग मुकाबला। एक पारितोषिक येते आदरणीय प्रवीणजी पाटील साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल। हे पहा प्रेक्षक वर्ग आनंद घेतात या मॅचचा, त्यांना ठाऊक आहे कधीही ठाणे टीम पलटवार करू शकते या मॅच मध्ये। आणि त्याचबरोबर सीमारेषेच्या बाहेर जर का झेल टिपला प्रेक्षकांनी, त्यासाठी स्वप्नीलजी पाटील यांच्याकडून 1000 रुपये। या प्रेक्षकांमधूनच बऱ्याच जणांनी चिठ्ठ्या टाकल्यात, प्रत्येकाला ठाऊक आहे प्रत्येक नाईट मध्ये लकी ड्रॉ नुसार एका प्रेक्षकाला मात्र स्पोर्ट्स सायकल देखील देण्यात आलेली आहे। पृथ्वीराज यादव यूनिट नंबर 5 पर आते हुए नेरुल से बिलोंग करे बल्लेबाज मैदान के ऊपर। रन ने बरसरे मैदान के ऊपर, रन तो कम से कम 50 प्लस चाहिए क्योंकि रात सुहाना सफर है और ठंड के माहौल में 50 प्लस रहेंगे तो आगे मुकाबले में काफी मजा बन सकता है मैदान पर। पृथ्वीराज कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत अर्थातच टीमच्या कॅप्टनला। टीमचा कॅप्टन मैदानावरती भूषण पाटील त्याच्याशी चर्चा करतोय, त्याला ठाऊक आहे समोर विश्वजीत ठाकूर आहे, आग ओकणारी गोलंदाजी करतोय, त्याला संयम देऊन उर्वरित षटकांमध्ये आक्रमण करायचा कदाचित त्याचा इरादा असावा। शानदार गेंदबाज विश्वजीत, पहले ओवर में 7 रन दिए थे, उन्होंने एक चौका जरूर आता पहले ओवर में, लेकिन अब की बार 3 गेंदों में एक सफलता प्राप्त की। केतन जैसे बड़े खिलाड़ी को उन्होंने खात्मा किया उनके पारी का। बहुत ही बड़ी गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, किफायती अनुशासित गेंदबाजी, सब कुछ दांव पर लगाकर गेंदबाज कर रहे और पूरी कायनात लगा रहे बल्लेबाज को रुकाने के लिए। बेहद खूबसूरत गेंदबाजी, इस बीच अगली गेंद
फुल टॉस गेंद ठीक से बल्ले पर नहीं ले पा रहे, गेंद जो अनसाइड में खिलाड़ी वहां पर मौजूद, लॉन्ग ऑन से आते हुए एक से कुछ नहीं मिलेगा, इक्का दुक्का से रफ्तार बढ़ती हुई टीम का स्कोर आगे बढ़ता, फुल स्कोर में इजाफा। वेग पहा किती आहे, विश्वजित ठाकूरचा पहिला चेंडू फुलटॉस होता, वेगाने टाकला होता आणि मला असं वाटते कदाचित जी आवडती बॅट आहे कदाचित क्रॅक झाले। लवकरात लवकर बॅट मात्र मैदानावरती घेऊन जा। आवर्जून मी उल्लेख करेल सर की या क्रीडा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आदरणीय समीरजी पाटील साहेबांना कित्येक सहकार्यांनी, अर्थातच सिद्धिविनायक क्रिकेट क्लबचे सर्व शिलेदार जे आहेत त्यांनी केलेली प्रचंड मेहनत आज मात्र इथे फलारूपाला आलेली आहे। या दरम्यान वेद एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय प्रवीणजी पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपये आणि आदरणीय सुभाष शेठ पाटील यांच्याकडून जर का रायगड संघ जिंकला तर मात्र 5000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल। भूषण पाड़े सेकंड पर कप्तानी पारी खेलते हुए पर 2 रन अब तक बने, 2 सिंगल के साथ खेलते हुए एक भी चौका छक्का नहीं लगा, लेकिन तलाश होगी चौके छक्के के मैदान पर। आपकी बात डिफेंस शॉट को पसंद दी, यहाँ पर बहुत ही सोच समझ कर बैकलिप को नीचे रखा, खिलाड़ी वहां पर मौजूद है फाइनल के रीजन में, लेकिन जब तक उठा गेंद समय था बल्लेबाज के पास 1 रन का इजाफा होता, भाई इक्का दुक्का से रन की रफ्तार बढ़ती हुई बीच मैदान पर। टीमचा कॅप्टन मैदानावरती आपल्या टीमला लीड करताना दिसतो, अर्थातच भूषण पाटील, त्याला ठाऊक आहे पहिल्याच 3 ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्यात, नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय, त्याला थोडा वेळ द्यावा, परंतु 5 षटकेत वेळ जास्त नाहीये, 5 षटकांमध्ये एक मोठी धावसंख्या उभारायची असेल तर आता भूषण पाटीलला मला असं वाटते संयम सोडून आक्रमण करावंच लागणार आहे, परंतु समोर आहे विश्वजित ठाकूर। अंतिम गेंद इस ओवर की कट करने की कोशिश, फ्लाइट दी गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद, लेकिन अंपायर ने कहा कि अच्छी गेंद थी, वहां यहां पर अंपायर का इशारा, पानी की मांग की गई। ओवर का वह समापन, 3 ओवर का खेल समाप्त, टीम का स्कोर है मैच 20 रन। विश्वजीत ने 2 ओवर फेंके, उन्हें रन दे 11, सफलता उन्हें अच्छी प्राप्त की, लेकिन भूषण अभी भी मैदान के ऊपर है। क्या आने वाले 2 ओवर में 50 से 55 रन की उम्मीद रख सकते हैं? क्या टीम का स्कोर 20 काफी कम है मैदान के ऊपर, 3 ओवर का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर है 20 रन 3 मिनटों के नुकसान पर। क्रिकेट और नसीब का आदरणीय दिबा पाटलांचं नाव विमानतळाला द्यावं ही आपली मागणी आहे, ती पुढेही तशीच राहणार आणि नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव दिलं जाणार। एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या, कारण त्यांनी केलेलं कार्य आपल्या हृदयात आहे आणि त्यांचंच अखत्यारीत त्यांच्याच प्रेरणेने चालू असलेली ही स्पर्धा आदरणीय समीरजी पाटील साहेब, आदरणीय राजेंद्रभाई पाटील साहेब यांच्या अधिरक्त्यात चालू असलेली ही स्पर्धा आरा ट्रॉफी 2023। 3 षटके समाप्त झाली, धावसंख्या 20, परंतु कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन, या आपण जोडूया मराठीचे आणखी एक दर्जेदार समालोचक दीपकजी पाटील यांना। चाहते हैं कि स्कोर हो और उसको भूषण मारे, अगर भूषण ने नहीं मारा 3 ओवर का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर है 20 रन। माहौल थोड़ा सा ठंडा है मैदान के ऊपर क्योंकि रन नहीं बरस पा रहे। 20 रन 3 ओवर के समाप्त के बाद विश्वजीत का कोटा समाप्त हुआ। 9 ओवर की शुरुआत गेंदबाजी में आते हुए प्रसन्न पाटिल, म्यानफाम दुंदरे, काफी कम समय इस गेंदबाज ने भी काफी महारत हासिल की, अच्छी गेंदबाजी। भूषण जैसे नामी गेंदबाज को गेंद को निचले हिस्से में रखा, बल्लेबाज का फुटवर्क इस्तेमाल नहीं किया, थोड़े अपने आप से नाराज होते भूषण पर। डॉट की समाप्ति, दीपक सर टीम का स्कोर नहीं हुआ मैदान के ऊपर, अब तक 3 ओवर का खेल समाप्त हुआ, टीम का स्कोर है 20 रन 3 मिनिटं के नुकसान के ऊपर। कमीत कमी 45 पर्यंत पोहोचावं लागेल काही झालं तरी मच्छिंद्र सर, कारण हा सामना मात्र गरम करायचा असेल ना तर इथून मात्र आता मोठे फटके येणं फार गरजेचं झालंय। जी हाँ, लेकिन गेंद की रफ्तार देखिए यहाँ पर, एक बार जोरदार तालियों इस गेंदबाज के लिए, प्रसन्न पाटिल के लिए, सबको प्रसन्न किया मैदान के ऊपर। बहुत ही शानदार गेंदबाजी, भूषण जैसे नामी बल्लेबाज जिन्होंने घाट घाट का पानी पिया है, जिन्हें देश के बाहर का पानी पिया है, वो इस खिलाड़ी को खड़ा रखा। लाजवाब गेंदबाजी।
नक्कीच नक्कीच प्रभावित केलंय मागच्या 2-3 वर्षामध्ये सातत्यानं दुंद्रे गावचा हा खेळाडू, परंतु आज मात्र या दुंद्रे गावाचं नाव मात्र अभिमानानं घेतलं जातं आणि कारण त्याचं आहे ते प्रसन्न पाटील आणि त्यानं केलेली प्रत्येक स्पर्धेमध्ये केलेली टिचून गोलंदाजी। जी हाँ दीपक जी, बहुत ही शानदार शॉट, लेकिन करारा जवाब खिलाड़ी मौजूद, लेकिन यहाँ से डॉट की समाप्ति। भूषण कप्तान मैदान पर शुरू से ओलंपिक बल्लेबाज बनकर मैदान पर आए, 22 मिनट हो गए मैदान पर खेल रहे, लेकिन उनके बल्ले से एक भी चौका छक्का नहीं है। हालांकि इंजरी से जूझ रहे, संघर्ष करे फॉर्म के लिए, और वही भूषण मैदान के ऊपर ये देखिए हमारे समीर पाटिल, काफी कम उम्र में ये उनका शानदार आयोजन। दोस्तों मैं कहूंगा उन्होंने चांद पर कदम रखा है, काफी कम उम्र में उन्होंने शानदार आयोजन किया मैदान पर। आरआर ट्रॉफी आपकी बात, लेकिन कोई जवाब नहीं। कमाल की शॉट थी, काफी समय बाद सीमा पर शानदार चौका। गेंद का इस्तेमाल किया भूषण ने, और भूषण ने बना अब 7 रन। डॉट गेंद के लिए भूषण ने 3, सिंगल बने उन्हें 3 और एक चौका उनके माध्यम से निकलता हुआ आप टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 24 पर विट्टीगिरी 3। यस दीपक जी, नक्कीच 3 चेंडू निर्धाव केल्यानंतर हे मोठा फटका येणं फार गरजेचं होतं, कारण समोर मात्र पाहायला गेलं तर अगदी 10PL स्पर्धा जिंकून आलेला कॅप्टन आहे यश बिस्सा लायन्स संघाचा नेतृत्व करत होता। 10PL दुबई ही स्पर्धा मात्र जिंकणारा कॅप्टन समोर आहे भूषण पाटील, आणि त्याच्या समोर मात्र नक्कीच प्रभावित करत असताना हा प्रसन्न पाटीलला नक्कीच भाव खाऊन जातोय। निश्चित तौर पर जी हाँ, एक तरफ यंग स्टार खिलाड़ी प्रसन्न पाटिल व्हाइट का इशारा अंपायर की ओर से, और बल्लेबाज यहाँ पर मंजी हुए, जिसे क्रिकेट की भाषा में पुराना चावल भी कहा जा सकता है। ये लड़ाई मैदान के ऊपर हम देख पा रहे, मिट्टी को मसल दिया, अपने ग्रिप को और मजबूत बना दिया, और पहली व्हाइट गेंद नजर आ रही मैदान के ऊपर। टीम का स्कोर आप पहुंचता हुआ 25 के ऊपर। 8 गेंदों का खेल अभी भी शेष है, 8 गेंदों में 20-22 रन बनेंगे, 40+ बनेंगे तो मुकाबला फाइट बन सकता है। इस बीच अगली गेंद लॉन्ग ऑफ के ऊपर खेल दिया, खिलाड़ी मौजूद, आसान सा कैच लौट लगा विश्वजीत मैदान के अंदर। एक कप्तान का शिकार किया मैदान के ऊपर, लौट लगा बड़ी पारी का अंत। बैक टू द पैविलियन भूषण पाटिल, बैक टू द पैविलियन। वरच्या भागामध्ये लागला भूषण इथे मात्र नाराज होत असताना, कारण काही झालं तरी आज मात्र त्याच्याकडून लॉंग इनिंग येणं गरजेचं होतं, परंतु अशा सिच्युएशनला मात्र विकेट गेले आणि संघ पाहायला गेलं तर पूर्ण संकटामध्ये आहे। आतापर्यंत फक्त 25 धावा झाल्यात, 4 फलंदाज गमावलेत। भूषण पाटील कॅप्टन सुद्धा बाद झालाय, ऋतिक, नमित असेल, केतन मात्रे, त्या केतन मात्रेकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्याच्याकडून सुद्धा अपेक्षांचा भंग झालाय। परंतु पृथ्वीराज यादव नेरूळचा हा खेळाडू आहे आणि त्याच्या साथीला आता मात्र विकी मुंबईकर, दोनही नवी मुंबई मधले खेळाडू आता मात्र खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ज्या पद्धतीनं संघ संकटामध्ये आहे आणि या संकटामधून आता मात्र बाहेर काढलं जाणार का? समय कम है दीपक जी, 7 गेंदें बची यहाँ पर, कमाल की गेंदबाजी, चौका लगाने के बाद जो वापसी की काबिल तारीफ मैदान के ऊपर, बहुत ही शानदार, लेकिन मजा नहीं आ रहा मुकाबले में क्योंकि रन नहीं बरे से मैदान पर। आपकी बार क्विक डिलीवरी, हवा से भी तेज यहाँ पर गेंद निकल चुकी है, और यहाँ पर अंपायर का इशारा, सीधा 4 रन, किस्मत का चौका मिल सकता है। इसी के साथ ओवर का हुआ समापन, 4 ओवर का कैच समाप्त हुआ। टीम का स्कोर है 29 रन 4 विकेटों के नुकसान के बाद। टॉस हारने के बाद ठाणा डिस्ट्रिक्ट टीम पहले बल्लेबाज करती हुई डबल एक नंबरची गाडी, एक आहे फॉर्च्युनर, एक आहे ऑडी, वागणं तयाचं हाय भाय आहे, वागणं तयाचं हाय भाय, असा दिलदार हाय वहाळगावचा समीर भाई। क्या बात है, क्या बात है। समीर जी पाटिल काफी कम उम्र में उनका शानदार आयोजन। पहला ओवर किया विश्वजीत ठाकुर ने, P1 का 7 रन आए। दूसरा ओवर किया मयूर वाघमारे ने, 9 रन आए। 2 ओवर के समाप्त के टीम का 16 था। तीसरा ओवर फिर एक बार विश्वजीत ठाकुर ने अपना कोटा कंप्लीट किया, उन्होंने दिए 4 रन, और अंतिम ओवर चौथा ओवर प्रसन्न पाटिल का, उससे ओवर से आए 9 रन। कुल मिलाकर टीम का स्कोर 4 ओवर के समाप्त के बाद यहाँ पर होता हुआ 29 रन। अंतिम ओवर प्रगति पर। यस दीपक जी, गोलंदाज प्रसन्न पाटीलसाठी हे पारितोषिक येत आहे संदेश गोंधळी नावडे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय। थँक्यू। अंतिम ओवर प्रगति पर गेंदबाज में तैनात ओमकार नाईक, आणि ओमकार नाईकसाठी सुद्धा पारितोषिक असेल प्रत्येक विकेटसाठी। संजय शेठ ठाकूर साहेब यांच्या वतीनं तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल। स्वर्गीय गोपाल शेठ नाईक स्मृती चषकाचे दमदार आयोजक
खरं तर पाहायला गेलं तर रायगड विरुद्ध ठाणे आरा ट्रॉफी म्हटली ते हे समीकरण मात्र जोडून आलेलं, परंतु या सामन्यासाठी मात्र सगळ्यात जास्त मेहनत कोणी घेतली असेल तर स्वप्नील शेठ पाटील यांनी. कारण ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की हा सामना व्हायलाच हवा आणि संपूर्णपणे घेतलेली मेहनत, त्यांच्या समवेत अमर पाटील असतील आणि यांनी घेतलेली मेहनत आज मात्र सार्थकी लागत असताना आज खऱ्या अर्थानं प्रत्येक आयोजकांच्या पाहायला गेलं तर चेहऱ्यावर आनंद आहे आणि तो आनंद पाहण्यासाठी जर खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सगळेजण आतुर सुद्धा झालेत. जी हाँ बिल्कुल, चलेंगे मैदान के ऊपर रुक करेंगे अंतिम ओवर प्रगति पर. अतिवे गेंदबाजी में ओमकार नायक मैन फ्रॉम बामन डोंगरी यंग स्टार खिलाड़ी को मौका दिया रायगढ़ ठाणे के. इस मुकाबले क्या करते दिखाएंगे, लेकिन क्या रन बरसेंगे अंतिम ओवर में. टीम का स्कोर महज 29 रन 4 विकेटों के नुकसान के ऊपर. रायगढ़ वर्सेस ठाणा मुकाबला एंजॉय कर रहे हैं आरआर ट्रॉफी 2023 के इस यादगार सफर में क्रिकेट के कारवे के साथ. पहली गेंद थी यहाँ पर, गेंद को ऑन द टॉस खेला, दिशा दी गेंद को, खिलाड़ी वहां पर मौजूद है लॉन्ग से आते हुए. एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. टीम का स्कोर है 30 रन. अभी भी 5 गेंदों का खेल शेष मैदान पर. उलवा नोड मध्ये सामना सुरू आहे आणि उलवा नोड मधीलच गोलंदाज पाहायला मिळतोय. जश अँड गोल्डी जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरीचा खेळाडू ओमकार नाईक आणि तेज रफ्तार आहे, वेगवान गोलंदाजीसाठी मात्र ओळखला जातो आणि यंदाचा हंगाम मात्र याही गोलंदाजानं मात्र गाजवलाय बामणडोंगरी ग्रामीण संघाकडून खेळत असताना. दीपक जी हमारे साथ संजय ठाकुर भी जुड़ चुके हैं, जिन्होंने इसी मैदान के ऊपर गोपाल नायक स्मृति ट्रॉफी में दीबा पाटिल की प्रतिमा दी थी. सभी खिलाड़ी को यानी कि मेहमानों को भी नवाजी की थी. उनका भी स्वागत करेंगे. स्वागत है आपका भी. 5 गेंदे शेष मैदान के ऊपर और क्या माहौल, क्या आलम. रात का समा, सुहानी रात और सुहानी यादगार सफर में यह बहुत ही बड़ा मंजर मैदान के ऊपर. हाल के इस मैदान के ऊपर आरआर ट्रॉफी का शानदार मंजर, न भूतो न भविष्य. इस मैदान के ऊपर नजारा, दूरियां बरकरार रखी. गेंद को ऑफ स्टंप के बाहर खेला, अंपायर का इशारा वाइड का. ये दूसरी वाइड का इशारा किया अंपायर की ओर से. खराब लाइन, लेंथ अच्छी थी लेकिन लाइन खराब मैदान पर. ही मोठी संधी मित्र म्हणेन ओमकार नाईकला मिळाली, कारण एवढ्या मोठ्या सामन्यामध्ये खरं तर प्लेइंग 11 मध्ये आपलं सिलेक्शन होणं ना ही वेगळी आब आहे. आणि आज मात्र त्याला सुद्धा हेवा वाटत असेल, आज उलवा नोडला हेवा वाटत असेल की आज मात्र उलवे नोड मधील खेळाडू ऋषी नाईक तर आहेच संघामध्ये, परंतु ओमकार नाईकला मिळालेली ही संधी आणि या सुवर्ण संधीचा मात्र त्यांना लाभ घ्यायलाच हवा. 2000 रुपयांचं त्याच्यासाठी कॅश प्राइज आहे प्रत्येक विकेटसाठी संजय शेठ ठाकूर यांच्या वतीनं. गेंद ठीक से कनेक्ट नहीं हो पा रहे. ऋषि के हाथ में गेंद तीसरी मर्तबा थी. एक बार पहली बार उन्होंने फील्ड किया था, दूसरी बार कैच लिया था, तीसरी मर्तबा उनके हाथ में गेंद आती हुई, जो कि देरी से आए थे. उनके लिए मुकाबले में थोड़ा सा टाइम पास किया जा रहा था. वही ऋषि नायक जो वाल की पहचान है, वाल की आन बान शान मानी जाती है, उनके हाथ में गेंद. अभी भी 4 गेंदों का खेल शेष मैदान के ऊपर. टीम का स्कोर है 32 रन. क्या ठाणा टीम 50 के ऊपर पहुंच पाएगी या ठाणा टीम 40 प्लस कर पाएगी, ऐसे कई सवाल मैदान के जूझ रहे. क्या ये मुकाबला बड़ा होगा, ये उम्मीद करेंगे मैदान के ऊपर. 4 गेंदों का खेल अभी भी शेष. गेंदबाजी में ओमकार नायक बहुत ही शानदार गेंदबाजी. आपकी बार कनेक्टिंग अच्छी थी लेकिन गेंद को यहां पर जिस प्रकार से खेला स्वीट वाइज भी नजर आया था. ड्राइव किया गेंद को, 1 रन का इजाफा होता हुआ. इक्का दुक्का सर की रफ्तार बढ़ती हुई. दीपक जी चर्चा की थी इस मुकाबले की, पिछले 7 दिन से पूरे सोशल मीडिया पर इसी मुकाबले की चर्चा चल रही थी, लेकिन उस मुकाबले को देखने के लिए दर्शकों की तादाद भी काफी मात्रा में. नक्कीच त्याची उत्सुकता मात्र नेहमीच असते आणि प्रेक्षकांना मात्र खऱ्या अर्थानं परवडी दिली ती आयोजक समीर शेठ पाटील साहेबांनी. आणि आज मात्र याची देही याची डोळा मात्र हा सोहळा टिपण्यासाठी. खरं तर आज मागी गणेशोत्सवचा दिवस आहे आणि या सगळेजण गणपती बाप्पाला नमस्कार करून आज या केवी काका मैदानावर मात्र दाखल झालेत. आणि ही खऱ्या अर्थानं आयोजकांना दिलेली पसंती आहे, या स्पर्धेला दिलेलं हे प्रेम आहे आणि या प्रेमासाठीच मात्र भुकेले आहेत आपले आयोजक सुद्धा. आज सगळ्या लाडक्या क्रीडा रसिकांना साष्टांग दंडवत आहे. हे प्रेम मात्र वर्षानुवर्ष असंच राहू दे. जी हाँ, 34 पर 2 गेंदे वाइड फेंकी गेंदबाज ने. ओवर लंबा रहेगा यहाँ पर, हालांकि अंतिम ओवर फेंक रहे. गेंदबाज के ऊपर दबाव नहीं है क्योंकि बड़े शॉट में बल्लेबाज का कोई जवाब नहीं है. आपकी बार बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, हाई बैकलिप, ट्रिमेंडस पावर, वंडरफुल टाइम ओवर द टॉप ऑफ द मिड विकेट. दैट्स अ ह्यूज सिक्स. क्या माहौल बना दिया पर, एटमॉस्फेयर काफी बढ़िया मैदान के ऊपर. 40 के बराबर रन यहां पर स्कोर बोर्ड पहुंचता हुआ. अभी भी 2 गेंदों का खेल शेष है. शानदार बल्लेबाजी मैदान के ऊपर. इनएट नंबर 6 पर आते हुए विकी मुंबईकर, कमाल की शॉट थी. 2 गेंदे अभी भी शेष है. थोड़ी सी हड़बड़ाहट मची मैदान के ऊपर क्योंकि रन बढ़ इस ओवर से. ओवर लंबा भी रहेगा. 2 गेंदे वाइड भी फेंकी है और टीम का स्कोर है 40 रन. मजा आएगा खेल का दोस्तों, क्योंकि रायगढ़ वर्सेस ठाणा ये बहुत ही बड़ा मुकाबला मैदान के ऊपर. ये मैच शो मैच यहाँ पर बहुत ही बड़ा एंटरटेनमेंट मैदान पर. 2 गेंदे शेष है. इस बीच ये गेंद
बहुत ही अच्छी गेंदबाजी, निचले से में रखा बल्लेबाज, अंपायर से कुछ कहते हुए, लेकिन गेंद को ऑफसाइड में यहाँ पर स्किट कर दिया हल्के से। लेंथ अच्छी थी, लाइन अच्छी थी और पहले छक्के का जवाब दिया पर वापसी की मैदान के ऊपर ओमकार नाइक ने और टीम का रुका हुआ स्कोर है 40 रन। तो फाइनल डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग, क्या ठाने टीम इस मैदान के ऊपर 40-50 कितने रन बना पाएगी? फाइनल डिलीवरी ऑफ द फर्स्ट इनिंग, व्हाट अ ब्यूटीफुल एटमॉस्फेयर, ग्राउंड लुक्स रियली गुड पिक्चर और बहुत ही शानदार मंजर इस सुहानी रात में चलता हुआ शानदार मंजर, रायगढ़ वर्सेस ठाणे का शानदार मुकाबला। इस बीच गेंद को बहुत ही शानदार तरीके से खेला खिलाड़ी, वहां पर मौजूद गैप शॉट का सिलेक्शन, गेंद सीमा पर सीधा 4 रन। दिस इज अ वेरी वेरी गुड शॉट, इट इज अ 4 रन और सत्र ओवर समाप्त, 40 रन बनाए। ये ओवर काफी महंगा रहा, काफी रन बढ़े इस ओवर से और टीम का स्कोर 40 रन। अब 44 माफ कीजिए, 14 टोटल हुए और जीत के लिए समीकरण बनेगा पर 45 रनों की आवश्यकता। मजा आएगा। तो दोस्तों, क्या इस मुकाबले को रायगढ़ जीत पाएंगे या फिर ठाणा जीत पाएंगे? क्या ये मुकाबला आपकी सांसों को रुकाएगा? क्या ये मुकाबला जबरदस्त होगा? आइए आगे की कहानी सुनते हैं, मराठी की वाणी सुनते दीपक पाटिल सर की जुबानी। बहुत बहुत शुक्रिया। दिवाळे गावच्या खरं तर विकी मुंबईकरनं हा सामना बनवलाय, कमाल पाहायला मिळेल। या मॅच मध्ये नक्कीच रिस्पेक्टेड टोटल पर्यंत पोहोचलाय ठाणे ग्रामीणचा संघ, त्यामुळं नक्कीच एक हाय व्होल्टेज मुकाबला क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल हे मात्र निश्चित आहे। तर बरीचशी पारितोषिकं सुद्धा येतात या मॅचसाठी। शेतकरी कामगार पक्षाचे कट्टर समर्थक आदरणीय बामजी पारिंगे यांच्याकडून जिंकणाऱ्या टीमसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल। त्याचप्रमाणे या आयवा कॅचसाठी खरं तर 1000 रुपये स्वप्नील शेठ पाटील त्याचं स्वप्न होतं, मात्र रायगड विरुद्ध ठाणे हा सामना मात्र पाहायला मिळेल आणि त्यांच्याकडून मात्र तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल प्रेक्षक कमाल कॅचसाठी। आणि त्याचप्रमाणे वेद इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रवीण शेठ पाटील साहेब ज्यांच्या माध्यमातून मात्र या स्पर्धेला बाईक ज्यांनी पुरस्कृत केलेत त्यांच्याकडून षटकार मारला तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल। आणि त्याचप्रमाणे सुभाष शेठ पाटील साहेब अर्थातच बंबावी पाड्याचे प्रसिद्ध उद्योजक यांच्याकडून रायगड संघ जिंकला तर 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल। अशी बरीचशी पारितोषिकं आता मात्र जमा होतात या ठिकाणी। खरं तर वेध लागले त्या मॅचचे आणि जी मेहनत मात्र घेतली ना आयोजकांना, खरंच नक्कीच धन्य झाले असेल सगळेच क्रीडा रसिक। ज्या सामन्याची मात्र उत्कंठा होती, त्या सामन्याची मात्र प्रतीक्षा केली जात होती आणि तोच सामना आज मात्र याची देही याची डोळा पाहायला मिळतोय। केव्ही काका मैदानावर खरं तर पूर्ण जत्रा नाही तर सभेचं स्वरूप प्राप्त झाले, एवढी तुडुंब गर्दी आज मात्र या स्पर्धेसाठी हे खऱ्या अर्थानं प्रेम आहे। आयोजकांवर असणारं प्रेम आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आलेल्या सगळ्याच क्रीडा रसिकांचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय। तर 45 जाबांचं लक्ष या मॅच मध्ये असेल, 30 चेंडू आणि 45 जाबा। नक्कीच पाहायला गेलं तर थोडंसं सॅटिस्फॅक्शन असेल। विकी मुंबईकरनं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जोडलेल्या महत्वाच्या धाबा पथ्यावर पडणार का टीम ठाणे ग्रामीणसाठी? सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। फार मोठी खरं तर उत्सुकता आहे या लढतीची आणि मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम गावठाण करण मडवी आणि त्याच्या साथीला रायगडचा टायगर उस्मान पटेल सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये ही जोडी पाहायला मिळते। फार मोठी स्पर्धा, फार नाईट मोठी स्पर्धा। खरं तर अजून एक स्पर्धा सुरू आहे रांजणपाडा खारघरच्या मैदानावर, परंतु आज मात्र ज्या पद्धतीनं जनसागर उसळलाय हा संपूर्णपणे अलोट गर्दी नक्कीच आमच्या कॅमेरामॅनना सुद्धा विनंती करेन ही गर्दी एकदा दाखवा, कारण तेवढेच प्रेक्षक मात्र पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून मात्र ऑनलाईन या स्पर्धेचा मात्र आनंद घेतात। त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय।
तर लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 10,000 रुपये, लगातार 3 चौकारांसाठी 5,000 रुपये आणि हे पारितोषिक असेल चिर्ले ग्रामपंचायतीचे सदस्य आकाश टकले यांच्याकडून करण मडवीसाठी हे पारितोषिक असेल. लगातार 3 षटकार 10,000, लगातार 3 चौकार 5,000 रुपये. खचाखच भरलेलं केव्ही काका स्टेडियम आणि आज मात्र पाहायला मिळते तो सामना रायगड विरुद्ध ठाणे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय सचिन सावंत. विकेट हॅट्रिक साठी अजित शेठ पाटील कोळेगाव यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. सचिन साऊ यावेळेस मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. उस्मान पटेलच्या नावाची चर्चा मात्र संपूर्ण भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभरात असते. आज मात्र पहाडच्या मैदानावर उस्मान पटेलचा खेळ पाहायला मिळणार. करण मडवी आणि उस्मान पटेल अशी सलामीची जोडी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय सचिन. 45चं टार्गेट. अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. मिड विकेटला मात्र फिल्डर आहे त्या ठिकाणी. सिंगल घेतली जाईल. खातं उघडलं जात आहे ते रायगड टीमचं. 1 या धावेनं पहिली धाव रायगड संघाच्या धावफलकावर. उस्मानच्या बॅटमधून करण मडवी एका बाजूला गावठाणचा खेळाडू, एक दर्जेदार फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे आणि पाहायला गेलं तर 6 बॉलमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा या खेळाडूच्या नावावर आहे. आज मात्र वहाळच्या मैदानामध्ये एवढ्या प्रचंड जनसमुदायासमोर मात्र कशा पद्धतीने खेळ करणार याकडे मात्र तमाम क्रीडा वर्गाचं लक्ष लागलंय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीचे मुख्य आयोजक आदरणीय दीपकजी पवार साहेब, त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट .inचे सर्वा संतोषजी नाणेकर साहेब सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं सुद्धा आम्ही मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय तो सचिन. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं शेवटच्या क्षणाला बॅटचा फेस खोलला होता. बॉल मात्र अगदी शॉर्ट कव्हरला. रन मात्र कंप्लीट केली जाईल. आणखीन एक धाव मात्र टीमच्या टोटलमध्ये 45 करायच्या आहेत. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांमध्ये पाहायला गेलं तर फार महत्वाचा खेळ असेल तो रायगड टीमसाठी, कारण या 2 ओव्हर्समध्ये मात्र धावा चांगल्या जोडाव्या लागतील. सुरुवात पाहायला गेलं तर रायगड टीमनं दर्जेदार कामगिरी केली. विश्वजित ठाकूरनं 2 ओव्हर्समध्ये फक्त 11 धावा दिल्या. प्रसन्नानं सुद्धा चांगलं षटक टाकलं 9 धावा. मयूर वाघमारेनं सुद्धा 9 दिल्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये ओंकारनं 15 दिल्या. यावेळेस मात्र खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू मात्र बीट करून चाललाय तो सचिनचा. थेट यष्टीरक्षक भूषणच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. 1 ओव्हरमध्ये जर 3 षटकार मारले उस्मान पटेलनं तर संदेशजी गोंधळी नावडे यांच्या वतीनं मात्र 1,000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. तर नक्कीच मोठी पारितोषिकं सुद्धा बरीचशी आहेत, कारण या लढतीचं क्रेज सुद्धा तेवढंच आहे, या लढतीची रंजकता सुद्धा तेवढीच आहे. म्हणूनच आजच्या घडीला पाहायला गेलं तर या लढतीला सगळ्यात जास्त मध्ये टॉपेज लागले. उस्मान पटेलचा झेल टिपलाय. इथून मात्र भूषण पाटीलला खेळ खल्लास झालाय. रायगडचा टायगर यावेळेस मात्र निराश मानेनं मैदानाच्या बाहेर. रायगडकरांची निराशा होत असताना अवघड झटपट बाद झालाय. 1 धाव काढून तो येतोय तंबूमध्ये. विकेटचं पतन झाले. हा फार मोठा हादरा. 45 करायच्या त्या मॅच मध्ये, परंतु हे लक्ष मात्र सोपं नसेल हे मात्र दाखवलंय ते सचिननं. विकेटचं पतन झालंय. फार मोठ्या शुभेच्छा खरं तर या स्पर्धेसाठी येतात. थोडासा पॉज पाहायला मिळतोय खेळामध्ये, थोडासा ट्विस्ट, परंतु इथं मात्र पाहूया. रायगड टीमचे बेंटॉर तेजसजी मात्रे, त्याचप्रमाणे या प्रशांतजी खानावकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर संजय शेठ ठाकूर यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. ही फार मोठी पारितोषिकं खरं तर लागली जातात बऱ्याचशा
शुभेच्छा सुद्धा या स्पर्धेला येत असताना संतोषजी पाटील महाराज बोरले महाराजांच्या शुभेच्छा मात्र या स्पर्धेसाठी येतात. त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर सिद्धिविनायक ग्रुप कोपर प्रकाशजी जोगे यांच्या सुद्धा शुभेच्छा मात्र या स्पर्धेसाठी येतात. सगळ्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. खरं तर बऱ्याचशा शुभेच्छा येतात, सगळ्यांचीच नावं घेऊ शकत नाहीयेत, परंतु ठाणे टीमसाठी संदीपजी ठोंबरे खोणीवरून मात्र शुभेच्छा देतात, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. आतापर्यंत धावा झाल्यात त्या फक्त आणि फक्त 2 चेंडू संपलेत ते 5, फक्त 2 धावा. रायगड टीमला थोडंसं बॅकफुटवर सारलंय. सचिन साऊच्या या गोलंदाजीनं कमालीची बॉलिंग पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळालंय. सर्कलचं रिस्ट्रिक्शन असताना सुद्धा रायगड जिल्ह्यामध्ये येऊन ठाणे जिल्ह्यानं मात्र केलेला खेळ सरस. चांगला बॉल सन्मान दिला. इथे मात्र ढकलून काढले बॉलला. स्लिपडाऊनच्या दिशेमध्ये एक धाव मात्र घेतली जाईल. पहिलं षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सचिनसाठी. फक्त 3 धावांचं षटक आणि आज पाहायला गेलं तर आज जल्लोष पाहिजे. चांगला खेळ झाला तर नक्कीच रायगडसाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत आणि चांगला खेळ झाला तर ठाणे जिल्ह्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत. तर पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाल्याने अवघ्या 3 धावा आणि त्यामुळे बराचसा बॅकफुटवर पडलाय. 45 धावांचं लक्ष या सळसळत्या पाहायला गेलं तर या वेगवान खेळपट्टीवर पाहायला गेलं तर सोपं नसेल आणि हेच दर्शवणारा खेळ आतापर्यंत पहिल्याच ओव्हरमध्ये. इथून थोडंसं टेन्शन जरूर असेल, थोडासा दबावाखाली खेळतोय की काय. आज मोठ्या संख्येनं मात्र रायगड जिल्ह्यामधून सगळेच क्रीडा रसिक या ठिकाणी जमा झालेत के काका मैदानावर. त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. ही नॅट नंबर 3 आपण पाहतोय सुमित दोंगडे फ्रॉम पारगाव. एका बाजूला करण मडवी ही जोडी. सगळेच सर्वोत्कृष्ट खेळाडू प्रत्येक स्क्वॉड मध्ये मात्र भरलेले आहेत. प्लेइंग 11 मात्र शोधणं रायगडमधून पाहायला गेलं तर भली मोठी लिस्ट आहे. आणि अगदी 12th मॅनच्या भूमिकेमध्ये याच महाळगावचे सुपुत्र प्रतीक पाटील सुद्धा 12th मॅन आहेत या रायगड टीमचे. कारण ही संधी मात्र त्यांच्यासाठी आहे. आज प्रतीकने सुद्धा केलेला हा सर्रास खेळ आहे मी तर म्हणेन. आजपर्यंत मात्र प्रत्येक वेळेला मात्र 1 मॅन शो दाखवलाय त्यांनी सुद्धा. आणि उगाचच नाही मात्र या संघामध्ये वर्णी रोहित गरजचं नाव ऐकून आम्हाला सुद्धा तेवढाच आनंद वाटला धाकटी जुई उरणचं. आणि त्याचं सुद्धा नाव मात्र रायगडच्या स्क्वॉडमध्ये सामील झालाय, त्याबद्दल त्याचं सुद्धा अभिनंदन करूया. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. गौरव शिंदे येतोय गोलंदाजीसाठी. गोलंदाज येतोय गौरव शिंदे, ऐरोलीचा हा गोलंदाज. समोर मात्र पाहायला गेलं तर आज नवीन मुंबईचे खरं तर भूषण पाटीलला त्यांनी अगोदरच सांगितलं कॅप्टन बाईटमध्ये थोडेसे नवीन खेळाडू तुम्हाला दिसतील, जे पहिल्यांदा दिसतील, परंतु सध्याच्या घडीला इन्फॉर्म असणारे. हा महत्वाचा शब्द त्यानं वापरला भूषण पाटीलला. कारण सध्या जास्त फॉर्म मध्ये आहेत आणि तेच खेळाडू मात्र खेळताना दिसतील. आज यंगस्टरना संधी दिली भूषण पाटीलला, हे फार चांगलं. कारण बऱ्याच वेळेला पाहायला गेलं तर संधी मिळत नसते. टॅलेंट असून सुमितनं उडवला या वेळेस बॉलला. लॉंग ऑनला बॉल चालला एक टप्पा खाऊन सर सीमा रेषा पार. सुमित दोंगडेच्या बॅट मधून येतोय रायगड टीम साठी पहिला चौकार. जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला रम्याची. जिंकून दाखव सुमित ढोंगरे मला. कम्मालीचा फटका पाहायला मिळाला. अगदी इनफिल्डच्या वरतून. त्याला माहिती आहे सर्कल रिस्ट्रिक्शनचं दुसरं षटक आहे आणि अशा वेळेला फक्त 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यासाठी तो ओळखला जातो. बिंदासपणे खेळणं, सुरुवातीला येणं आणि बिंदासपणे खेळणं, कोणताही दबाव न घेता, कोणत्याही दबावाला न झुगारता मात्र केलेली खेळी आजपर्यंत मात्र सुमित दोंगडेची. आणि आजच्या घडीला मात्र मिस्टर 360 डिग्री ही बिरुदावली घेऊन मात्र हाही खेळाडू मिरवतोय आणि तोच खेळाडू सुमित दोंगडे फ्रॉम पारगाव. पारगावचे 2 खेळाडू तुम्हाला या संघामधून खेळताना दिसेल. रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर सुद्धा या संघामधून खेळताना दिसेल. गौरवचा हा क्विक बाउन्सर जास्तच उडाला. अनप्लेएबल डिलिव्हरी यावेळेस मात्र इशारा देत असताना मध्य गोळी सर व्हाईट बॉलचा इशारा मात्र येते आणि इथे मात्र फर्स्ट वॉर्निंग दिली जाईल बाउन्ससाठी. एक अतिरिक्त धाव मात्र टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 8 ऑन बोर्ड. आज मात्र संपूर्ण वातावरण क्रिकेटमय झालंय. आज क्रिकेटची परिभाषा बदलली. आज क्रिकेट सर्वपणे आज रंग रूप बदलून टाकलंय आणि या लढतीकडे आणि या लढतीमधील विशेषतः खास करून वैयक्तिक परफॉर्मन्सेसकडे सुद्धा तेवढंच लक्ष त्यांच्या चाहत्यांचं लागून राहिलंय.
ओव्हर द विकेट हा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर कडे सरकलाय. टायमिंग प्रॉपर नव्हतं, क्षेत्ररक्षक तैनात केलेत त्या ठिकाणी. डीप मध्ये एकच धाव घेतली जाईल. सिंगल रन न होईल, धावसंख्येमध्ये बदल, धावसंख्या जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावर. 45 धावांसाठी सुद्धा मोठा संघर्ष तुम्हाला जरूर पाहायला मिळेल या मॅच मध्ये. आणि म्हणूनच मात्र एवढ्या मोठ्या संख्येनं मात्र आज प्रेक्षक वर्ग केबी काका मैदानावर मात्र आलाय. उगाचच नाही, खरं तर पाहायला गेलं तर सगळी कामधंद सोडून आज मात्र क्रिकेट पाहणं वेळ लावलंय या क्रिकेटनं सगळ्यांनाच. आणि हाच पाहायला गेलं तर क्रिकेट आम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि या खेळाला मात्र सर्वाधिक पसंती दिली जाते. करण मडवी येतोय डावखुऱ्या, त्याचा फलंदाज बऱ्याच वेळानंतर मात्र खरं तर त्याला स्ट्राईक मिळालाय. गौरव पुन्हा एकदा, थोडासा दबाव गौरववर सुद्धा असेल, कारण सोपं नसेल, त्याला ही संधी तर मोठी मिळाली. करणसाठी हा बॉल बुंध्यात टाकला होता, फुलर लेंथ होता, बॅटची एज लागल्यानंतर पाठीमागे गेलाय. सिंगल मात्र एकवटली जाते. एकेरी धाव मिळेल करण मडवीला. करण मडवी म्हटला की अगदी आक्रमकपणा, परंतु कुठेतरी थोडंसं बचावात्मक क्रिकेट खेळताना दिसतोय. थोडीशी इनिंग मात्र डेव्हलप करताना तो सुद्धा दिसतोय, कारण त्याला सुद्धा माहिती आहे हा डाव मात्र पुढे काही करून न्यावा लागेल. आणि या लढतीकडे मात्र खास करून या जोडीकडे पूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय. कमालीचं क्रिकेट पाहायला मिळते आज. मात्र खऱ्या अर्थानं धन्य झाले असतील संपूर्ण आयोजक मंडळी ही सगळी गर्दी पाहून. ओव्हर द विकेट हा बॉल पूल केलाय. व्यासपीठाला सलामी देणारा सुमित दोंगडेच्या बॅट मधून येतोय हा गगनभेदी षटकार. का लगता था पासून मात्र अगदी विस्फोटक इनिंगला मात्र त्यानं सुरुवात केली. एक चौकार एक षटकारानं मात्र थोडासा संत गतीनं चाललेली वाटचाल आता मात्र पुन्हा एकदा आक्रमकतेच्या दिशेनं. चांगला बॉल यावेळेस मात्र यॉर्क केलं होतं. सुमितनं सुद्धा रिस्पेक्ट दिलाय. हे महान खेळाडूंची लक्षणं आहेत. पाहायला गेलं तर काही चेंडूंची वाट लावायची असते, काही चेंडूंची वाट पाहायची असते. हे सूत्र सुद्धा तुम्हाला मोठ्या फलंदाजांकडून नक्कीच बरंचसं शिकण्यासारखं आहे. मी तर म्हणेन यंगस्टरला मात्र ही मॅच बरंचसं शिकवण्यासारखं सुद्धा आहे. प्रत्येक मुवमेंट्स मात्र नक्कीच प्रत्येक घडामोडींवर, प्रत्येक हालचालींवर मात्र लक्ष ठेवून राहा, निखळ आनंद मिळेल. इथे मात्र फुल टॉस होता, थोडासा मिसटायमिंग जरूर आहे, परंतु बॉल चाललाय डीप मिड विकेटला. टप्पा पडल्यानंतर बॉल सीमा पार सुमितच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक चौकार. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये गौरव शिंदेवर मात्र आक्रमण चढवलंय आणि धावा कुठल्या त्या 17 आणि तब्बल 20 धावा आता मात्र धावफलकावर पाहायला मिळतात. आणि 18 चेंडू 25 धावांची आवश्यकता. क्रिकेट पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं 2 अंकाचा सिनेमा. आणि हेच क्रिकेट म्हणजे संघर्षाचा आत्मा सुद्धा. या क्रिकेटने भल्याना झाडावर चढवले आणि याच क्रिकेटने भल्याना झाडावरून खाली सुद्धा पाडले. मग तो IPLचा थरार असू द्या किंवा आज मात्र पाहायला गेलं तर रायगड विरुद्ध ठाणे ही लढत आरा ट्रॉफीची असू द्या, प्रेक्षकांची आत्मीयता जी आहे ना ही तेवढ्याच पोतडीनं भरलेली आहे. आणि म्हणूनच या सगळ्या प्रेक्षकांना मात्र सलाम ठोकावा असा वाटतो. या सगळ्या क्रीडा रसिकांचं आम्ही मनापासून हार्दिक असं स्वागत करतोय. सचिन साहू पुन्हा एकदा पाचारण करण्यात आले. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्या होत्या, परंतु आता मात्र पुन्हा एकदा त्याच्याकडून मात्र चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा बाळगून असतील ठाणे जिल्ह्याचे सगळेच क्रीडा रसिक. पाहूया काय घडतं या ओव्हरमध्ये. कदाचित सामन्याला कलाटणी देणारे षटक ठरवणार का. गोलंदाज सचिन तयार. ड्राईव्ह केला यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटला वेगानं प्रसन्न त्या ठिकाणी पोहोचलाय, परंतु तोपर्यंत मात्र पृथ्वीराज आणि तोपर्यंत मात्र 2 धावा. या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या आकड्यावर.
22 रन्स ऑन बोर्ड. क्रिकेट हा खेळच असा आहे, एकदा नाद लागला ना का वेळ मात्र आपोआपच लागतं आणि वेळ हे प्रत्येकालाच असतं. काही ना असतं प्रेमाचं तर काही ना असतं क्रिकेटचं आणि आज मात्र हे क्रिकेटचं वेळ सगळ्यांना लागलंय. रायगड विरुद्ध ठाणे या सामन्यामध्ये ड्राईव्ह केलाय ऑफ टर्न्स ऑफ फटका. यावेळेस मात्र कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल घेतली जाईल. पुन्हा एकदा पाहायला गेलं तर थोडासा कंट्रोल पाहायला मिळू शकतो या ओव्हरमध्ये, कारण ज्या पद्धतीनं मात्र पहिल्या षटकाची सुरुवात केली होती सचिननं फक्त तीनच धावा दिल्या होत्या आणि रायगडचा टायगर उस्मान पटेलला बाद केलं होतं. त्यामुळे या ओव्हरमधून खरं तर भूषण पाटीलला फार मोठ्या अपेक्षा मात्र असणार आहेत आणि ती अपेक्षांची पूर्तता मात्र या ओव्हरमध्ये केली जाणार का? सचिन साऊ त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा जरूर आहेत, परंतु इथून मात्र समोर सुद्धा तेवढ्याच ताकदीचा फलंदाज, तेवढ्याच सक्षमतेचा फलंदाज मान फ्रॉम पारगाव सुमित डोंगरे ऑन स्ट्राईक नाव. नेक्स्ट बॉल, चांगला बॉल पुन्हा एकदा खोलीत टाकण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र पाहायला मिळाला. फुलर लेंथ हाताळतोय, वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकून थोडंसं त्रस्त केलंय फलंदाजांना टॉप ऑर्डरला आणि हे फार गरजेचं आहे. तुम्हाला व्हेरिएशन्स असावेच लागते आणि याच व्हेरिएशननं मी तर म्हणेन भल्याना, कारण आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की अगदी सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर आक्रमणं चढवायची आणि बिंदासपणे गोलंदाजांची पिसं काढायची. परंतु या सिच्युएशनला जर तुमच्याकडे वेगवेगळ्या थाटणीचे चेंडू असतील ना तरच तुम्ही आजकालच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये मात्र यशस्वी होऊ शकता. सचिनचा हा बॉल पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मगास पासून शांत असणारा करण बडवी फ्रॉम गावठाण त्याच्या बॅट मधून आलाय हा एक दर्जेदार षटकार. लागतील बाबा चिलीम छुटका इमल गुटका बॉलर फुल बॅटमन वोकार खुश दणदणीत खान. सहा धावेनं मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचली होती 30 या आकड्यावर. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही समालोचन ऐकलं. समीरजी सोमणे सर असतील, मच्छिंद्रजी पाटील सर असतील, आमच्या समवेत गुणसंख्या लेखक प्रणयजी मात्रे मोराबे असतील, त्याचप्रमाणे प्रवीणजी गायकर यांचा सुद्धा आवाज तुम्हाला या मॅच मध्ये ऐकायला मिळेल. हा चेंडू सोडून दिलाय परंतु प्रेक्षक कमाल कॅच. स्वप्नील शेठ पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 2000 रुपयांचा कॅश प्राइज. टाळ्या वाजल्या पाहिजेत प्रेक्षक तुमच्यासाठी, फक्त तुमच्यासाठी मात्र ही पारितोषिके लावलेत. फक्त सीमारेषेच्या बाहेर झेल पकडा आणि 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल आयवा कॅश साठी. स्वप्नील शेठच करू शकतात मात्र हे सारं काही नक्की सॅल्यूट आहे. इथे मात्र आणखीन एक जसा आला बॉल तसाच मात्र धाडला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं ठोकलाय षटकार. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक येते अजित शेठ पाटील कोळेगाव यांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. करण मडवीसाठी सुद्धा पारितोषिक बरीचशी आहेत. खरं तर आकाशजी टकले नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं लगातार 3 षटकारांना 10,000. करण पहा पहिल्यांदा मॅच सेव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. या बक्षिसांपेक्षा पाहायला गेलं तर आज मात्र रायगड वासियांनी जे दिलेलं प्रेम आहे ना आणि ते प्रेम मात्र फार महत्वाचं आहे. इथे सिंगल एकवटली गेली. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या 38. काय सांगशील प्रवीण? तर त्या मॅच मध्ये आता मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 3च धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर मागच्या 2 ओव्हर्समध्ये 35 ठोकल्या गेल्यात. त्यामुळं आता मात्र थोडासा बलाढ्य स्थितीमध्ये रायगड संघ पाहायला मिळतोय. थँक्यू दीपक पाटील सर. चला 2 षटके का होईना परंतु मॅच इथे फिनिश होत आली आहे. कदाचित 2 षटके माझ्या इच्छेती होती ती आता ही मॅच मध्ये आपण जाऊया. तत्पूर्वी तुम्ही स्क्रीनवरती पाहताय कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मुंबईचे अर्थातच तुम्ही राजेंद्र पाटील साहेब, एक गोरगरिबांचा नेता आणि सातत्याने सुख दुःखामध्ये प्रत्येक कार्यासाठी कुठलाही मोर्चा असो कुठलाही कार्यक्रम असो नेहमी त्यांची आवर्जून उपस्थित तुम्हाला पाहायला मिळते आणि त्यांना तुम्ही स्क्रीनवर पाहिलात. तर आता विजयासाठी गरज असेल टीम रायगड ग्रामीणसाठी 12 चेंडू आणि 7 धाब्यांची गरज. मॅच कदाचित वाटली होती की 40+ धाबा झाले होते. या मॅच मध्ये चांगला कमबॅक होईल परंतु करण मडवी आणि मिस्टर 360 डिग्री सुमित डोंगरेने जी फलंदाजी केली मैदानावरती ते अफलातून फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. बघा कधी कधी नशिबाचा खेळ असतो, कधी ठाणे संघाचा डाव तर कधी रायगडचा डाव, परंतु आज मात्र या
2023 RR ट्रॉफीच्या माध्यमातून जर तुम्ही विचार केलात कदाचित ती मॅच फिनिश होण्याच्या जवळ तुम्हाला पाहायला मिळते, परंतु कमबॅक करतील गोलंदाज कमलेश सचिव होतील. पहिलाच बॉल अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हाताने बॉलला स्लॅश केलाय, तिथे कव्हरला क्षेत्ररक्षक दूरवरून. गुड रनिंग बिटवीन द विकेट, अगदी वेगाने इथे धाबा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धाबा लागतायत धाव फलकावरती. तब्बल गडी बाद झाला 1 उस्मान. आता 11 चेंडूमध्ये 5 धावींची गरज असेल, धावा झाल्यात त्या म्हणजेच तब्बल 40 धावा. 45 धावांचा पाठलाग करायचा होता, परंतु एका हाती ही मॅच मात्र करण मडवी आणि त्यांच्या समेत सुमित डोंगरे या 2 दिग्गज फलंदाजांना या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय. कमलेश सज्ज होत आहेत. फटका तर हवेत आहे, ऑन साइडला गॅप भरपूर मोठी आहे. वाईडिश लॉंगॉनला चेंडू बीट करून जाईल, सीमा रेषा पार हा चौकार. विदेशी राष्ट्रीय अध्यक्ष नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट येतील तेव्हा त्यांच्या कानावरती आवाज जाईल, वेलकम टू दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ. आणि आपला आगरी समाजाचं नाव करताना उंचावेल आणि हे संगीत तुम्ही दिबा पाटील साहेबांचं डीजेच्या माध्यमातून ऐकलं. हलक्या हाताने बॉलला स्लॅश केलाय आणि इथे सामना केलाय फिनिश आणि सामना जिंकलाय तो अर्थातच रायगड ग्रामीण या संघानं. हार्दिक अभिनंदन. 2023 3 वर्षांनंतर ही लढत तुम्हाला पाहायला मिळाली. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रायगड क्रिकेट संघासाठी आणि ठाणे क्रिकेट संघासाठी. दोन्ही संघ चांगले लढले. तर प्रशांतदादा खानावकर रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे उपाध्यक्ष, प्रशांतदादा यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. प्रेक्षकांचा आपण मनापासून आभार मानूया, कारण तब्बल युट्यूबच्या माध्यमातून 34,000 प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेले होते आणि त्याच्यानंतर तितक्याच 35,500 प्रेक्षक जोडले गेले होते या मॅच साठी आणि तितके तमाम प्रेक्षक मायबाप या ऑनलाईन ऑन द ग्राउंड देखील तुम्हाला पाहायला मिळाले. त्या सर्व तमाम प्रेक्षक मायबापांचा आम्ही RR ट्रॉफीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आयोजकांच्या माध्यमातून आभार आम्ही व्यक्त करतो की आपण उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेसाठी दिला, त्याबद्दल तुमचे